बटन चालू केले बटन
ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेला पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी भवरोग ऐसे जाय भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी तुका म्हणे नवे बाधा तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदे श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत घवे जीवेसी वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे रस होती ओळंगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खोन हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय व्यवसो विहाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारो आता श्री संतांचे
भूषित करा नवनीर दावा पीतांबराधरण बिंब फलादोष्टा पूर्णेन्दु सुंदरं खादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठ्ठल ब्रह्मरस घी काढा केले पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे न सेवी संत सम्राट भगवान ज्ञानोबाराया वैराग्य रागरसिक संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराया शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सकळ संतांची मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य देव श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम अहेतुकी दयेने कृपेने आपण भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या जन्मोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था तथा संत एकनाथ महाराज गुरुकुल नाही का नंदकिशोर गोशाळा श्री राधाकृष्ण मंदिर खेडकर माळा खंडाळे गाव अशा प्रकारे या गावामध्ये पवित्र अशा श्रावण मासामध्ये श्रावण शब्दच श्रावण या महिन्याला नाव काय आलं तर श्रवण पासून श्रावण तयार झाला ह्या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे म्हणून आमचे आदरणीय परममित्र आणि आमचे संतोष महाराज यांनी या श्रावण महिन्याचं जे काही खरं योग्य असा फायदा आहे तो कशामध्ये आहे तर श्रवणामध्ये आहे तो सर्वांना व्हावा यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह इथे आयोजित केलेला आहे आणि बघा आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगत असतात ते सांगत असतात जेव्हा काही माणसं आळंदीला येतात ना आणि आळंदीला म्हणतात महाराज आता बस आम्हाला घरी जायचंच नाही आम्हाला आता कायम कुठे थांबायचं आळंदीमध्येच थांबायचं आळंदीमध्येच एखादा फ्लॅट पाहू आणि तिथेच राहू तेव्हा बाबा एक वाक्य नेहमी सांगत असतात की बाबा आळंदीत येऊन आळंदीत तू फ्लॅट बघून आळंदीत घर करण्यापेक्षा घराची आळंदी केली पाहिजे आणि घराची आळंदी कशी केली पाहिजे त्याने खंडाळे गावामध्ये आलं पाहिजे आणि इथे येऊन संतोष महाराजांचं घर पाहिलं पाहिजे तेव्हा सर्वांच्या लक्षात येईल की घराची आळंदी कशी असते आणि या श्रावण महिन्यामध्ये बरं का श्रावण मासे हर्ष मानसे असं म्हणतात ना त्यासाठी अगदी सर्वांचं जीवन आनंदमय जावं थोडासा आवाज कमी करा सर्वांचं जीवन अगदी आनंदमय जावं यासाठी आज तुमच्यासाठी खास काढा घेऊन आलो बघा हा तो काढा मी बनवला तो काढा तुकोबारायांनी पाठवला देहूवरून आणि तुमच्यासाठी घेऊन आलो तर असं बघा हा काढा घेतल्यानंतर काढा जवळजवळ हे नाव आपण कोविड काळामध्ये ऐकलं असेल कोविडमध्ये
सर्वजण तुळशी काढा घ्यायचे, नाही का. सर्दी झाली तर काय, तुळशी काढा. खोकला आला तर काय, अडुळशाचा काढा. आणि ताप आला तर काय, गुळवेल, गुळवेलचा काढा. बघा, अशा प्रकारचे काढे खूप प्रसिद्ध झाले होते. महाराज लिंबावर तेव्हापासून गुळवेल राहिला नाही, सर्वांनी ओढून गेला आपापल्या घरी. हा काढा आहे बघा. काय, ज्याला सर्दी झाली त्यासाठी काय तुळशीचा काढा घेतात, खोकला आला अडुळशाचा काढा घेतात, ताप आला गोळ्याचा काढा घेतात. परंतु हा काढा कशासाठी घ्यायचा? आज जो काढा आणलेला आहे तो कोणता काढा आणलेला आहे? ब्रह्मरस हा काढा आणलेला आहे. हा कशासाठी घ्यायचा? तर हा काढा असा रामबाण आहे महाराज. काढा पण एकदाच घ्यायचा, एकदाच घ्यावा लागतो काढा. एकदा घेतला की बस जीवनभराचं दुःख संपून जातं. कधीच माणूस सुकलेला चेहऱ्याचा होणार नाही. आता जसे तुमचे अगदी फुलासारखे टवटवीत चेहरे आहे ना, सूर्यफुलासारखे कायम असे टवटवीत चेहरे राहील. कशामुळे? हा ब्रह्मरस काढा घेतल्यामुळे. जीवनातलं तुमचं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल, कायमचं दुःख संपेल आणि असा आनंद प्राप्त होईल की यापेक्षा श्रेष्ठ आनंद तुम्ही पाहिलाही नसेल. असा आनंद प्राप्त होईल. कशाने? हा काढा. पण काढा कसा करायचा असतो बघा. आईसाहेब तुम्ही ऐका पाठीमाग, आणि तुम्ही घरी करायचा आणि यांना पण थोडं थोडं द्यायचं. मला माहिती तुम्ही असं तरी यांच्यासाठी बनवणार नाही, पण थोडस. आता कसं बनवायचं बघा. काढ्याची एक प्रक्रिया असते महाराज. काढा बनवताना एक छोटस पातेलं घ्यायचं, त्यामध्ये तुळशी किंवा अडुळसा किंवा गुळवेल टाकायचा. टाकल्यानंतर 4 पट पाणी घ्यायचं. किती आईसाहेब? किती? 4 पट. 4 पट पाणी घेतल्यानंतर त्याचे 3 भाग आटवायचे. पण कसे? लगेच फुल गॅस करायचा असं नाही. हळूहळू हळू त्याला गॅस लावायचा. त्याला आयुर्वेदामध्ये क्वाथ म्हणतात बरं का काढ्याला. तर त्याला हळूहळू लावायचा गॅस. जर तुम्ही फुल गॅस केला तर काढा तयार होणार नाही, ते औषध नाही तयार होणार. एकदम सावकाश गॅस तयाराचा आणि 3 भाग आटवायचे आणि शेष राहिलेला भाग गाळून घ्यायचा. त्याला काय म्हणतात? काढा म्हणायचा. आता इथून पुढे तुम्ही घ्यायचा आणि यांना द्यायचा. अशा प्रकारचा काढा घेतला, असा काढा असतो. असाच हा काढा घ्यायचा आपल्याला. ब्रह्मरस घे काढा, तेने पीडा वारेल. पीडा म्हणजे दुःख तुमच्या जीवनातलं, त्याचा नाश होईल. परंतु हा काढा घेताना काही पथ्य पाळायचं असतं बघा. काही औषध अशी असते त्याला पथ्य सांभाळावं लागतं, कुपथ्य नाही करावं लागेल. आपण जर अडुळशाचा काढा घेतला आणि जर पथ्य सांभाळलं नाही तर खोकला थांबेल का? नाही थांबणार. तसं पथ्य सांभाळलं की त्या औषधाचा प्रभाव आणखी होत राहतो. म्हणून हा ब्रह्मरसाचा काढा घेत असताना एक पथ्य सांभाळायचं. पथ्य नाम विठोबाचे. विठोबाचं नाम, भगवंताचं नाम घेत राहायचं, सारखं भगवंताचं नामस्मरण करत राहायचं आणि कुपथ्य करायचं नाही. काय कुपथ्य करायचं नाही? आणि वाचन शेवी, अशा प्रकारचं कुपथ्य करायचं नाही. कुपथ्य म्हणजे काय? जर तुम्हाला खोकला येतो आणि तुम्ही जर त्यामध्ये दही खाल्लं तर काय होतं? कुपथ्य होतं. म्हणून असं कुपथ्य करायचं नाही. अनिक वाचे नसेवी, पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे नसेवी. हो, हा काढा घेतल्यानंतर बरं का जीवनातलं दुःख संपतच, परंतु आपल्याला जे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, अशा प्रकारचा असणारा हा जो भवरोग आहे, हा भवरोग सुद्धा जातो. भवरोगायचे जाय अनेक काय शुल्लकी. हो, भवरोगासारखा रोग जातो. मग इतर काय सर्वच रोग निघून जातात. आणि तुका म्हणे, नाही का, तुका म्हणे नव्हे बाधा, नाही का,
आणि कदा भूतांची, त्याला कुठल्याही भूताची बाधा लागत नाही. कशामुळे? तर पथ्यनाम विठोबाचे आणि वाचे नसे. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हा काढा घेतला बघा, आणि परिणाम जगद्गुरु श्री तुकोबारांची अवस्था प्राप्त झाली. तुकोबाराला जीवनमुक्ती स्थिती प्राप्त झाली बघा. रामेश्वर भट्ट वर्णन करतात, भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी. हो, तुकोबराया भक्त भागवत जीवनमुक्त संत तुकोबराया होते. जीवनमुक्त कशाला म्हणतात? तर असं शास्त्र सांगतं की ज्यामधून बघ जीवनमुक्त कशाला म्हणायचं, त्या अगोदर मुक्ती करण्या अगोदर आमचे बाबा नेहमी सांगत असतात की अगोदर बंद कळायला पाहिजे. बंद कळाला मग मुक्ती कळत असते बघा. काही प्राण्यांना बंद कळत असतो आणि काहींना बंद कळत नाही. आता एखाद्या घरामध्ये उंदीर असेल आणि तो काय करतो? क्रांती करतोय. आपल्याला माहिती आहे, घरामध्ये जर उंदीर क्रांती करत असेल तर आपण काय करतो? पिंजरा आणतो. त्या पिंजऱ्यामध्ये त्या उंदराला आवडेल असे खाद्यपदार्थ टाकतो आणि उंदीर तेवढ्यात येतो. आल्यानंतर ते खाद्यपदार्थ पाहतो पिंजऱ्यामध्ये आणि त्या पिंजऱ्यामध्ये काय करतो? प्रवेश करतो. प्रवेश करताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद. आता मी एक प्रश्न विचारतो, आतमध्ये त्या उंदराला खायला टाकलेले ते किती खातो? उंदीर खातो का? हा, खातो. तुम्ही प्रयोग पाहिला नाही का? उंदीर पाहिला नाही का? पाहिला नाही म्हणतात बाबा. उंदराला पकडल्यानंतर खातो का तो? नाही खात महाराज. सारखा तळ मरतो. कधी बाहेर या पिंजऱ्याच्या पडल, कधी बाहेर पडल असं त्याला होतं. सारखं तळ, थोडं सुद्धा काही कण खात नाही तो. कारण का झालं बरं असं? त्याला बंद कळाला. काय कळाला त्याला? कोणाला? उंदराला. काय कळाला? बंद. उंदराला बंद कळाला. ऐका, पुढचा असा प्राणी त्याला बंद कळत नाही. कोणता? मनुष्य प्राणी? कोण म्हणे? दुसरा एक प्राणी तो म्हणजे बोकड बघा. बोकडाला बंद कळत नाही महाराज. तो बोकड बांधला, त्याला बांधून आणतात. बांधल्यानंतर त्याला खायला टाकतात महाराज. कशासाठी? तुम्हाला माहिती बोकड कशासाठी आणतात? खायला टाकतात. जेवढं टाकतात तेवढं खातो तो, फस्त करतो सारं. नवे त्याच्या गळ्यात हार घातला जातो तरी तोही खाऊन घेतो, नाही का? पण बोकड सावध हो. काय बोलतोय? बोकड सावध. बोकडाला बंद कळत. असे किती बोकड आहे महाराज, घरची दावणी सोडत नाही. हो, आणि त्यांना रोज नवीन खायला नवीन पदार्थ असल्यामुळे ते काय सुटत नाही. त्यांना बंद कळत नाही महाराज. म्हणून बंद कळायला पाहिजे. जसं उंदराला कळालं ना, तसं बंद कळाला की माणसाला मुक्तता कळत असते. माणसाच्या जीवनामध्ये बंद काय आहे बंद? माणसाच्या जीवनामध्ये पहिला बंद आहे महाराज कर्तृत्व. सारखा माणूस करत राहतो, करतो. लक्षात येते तुमच्या? जीवनभर करीत राहतो. एक दिवस काय मरतो, मेल्यावर पुन्हा जन्म घेतो, परत करीत राहतो. कर मर कर असं त्याचं नाव आडनाव कर बुडून जात. सारखा करीत राहतो. हे कर्तृत्व बंद आहे. हो, लोकांना म्हणलं ना, कोणाला चला ना वारीला, पंढरपूरची वारी चला, लोक म्हणतात काय करावं महाराज, आमच्या परिलब्धातच नाही. हो, जेव्हा
एकदा का बसताना बसलं ना, आमचे बाबा सांगत असतात, तुमचं बसताना जेव्हा 4 माणसाच्या खांद्यावर असेल तेव्हा मग तुला कळलं कर्तृत्व आलं. ऐका, कर्तृत्व आलं की भोक्तृत्व होतं. बघा, महापुरुष त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व नसतं, भोक्तृत्व नसतं, सुख दुःख ह्या कुठल्याच गोष्टी नसतात. कारण का? कारण त्यांची क्रीडाच अशी असते की ती कुठल्याही कर्तृत्वाला लिप्त होत नाही. सूर्याची तुकोबराचं जीवन जर पाहिलं तर सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करे. तुकोबरांची क्रिया कशी होती महाराज? हो, कुठलं कर्तृत्व नव्हतं. कर्तृत्व नसतं तर भोक्तृत्व नसतं. आपण एखादं काम केलं, सारखं मी करतो असं म्हटलं, त्या करण्याचं विषयी भोगता पण व्हावं लागतं, म्हणजे सुख दुःखाचा भोगता व्हावं लागतं. परंतु महापुरुषांचं जीवन असं असतं महाराज, नो देती नास्तमायाती सुखे दुखे मुख प्रभा यथा प्राप्त स्थिती असते असं जीवनमुक्त उच्चते. हो, ज्याच्या जीवनामध्ये सुख आलं असतात, दुःख आलं असतात, सुख आलं की ज्याचं मुखप्रभा टवटवीत आणखीन होत नाही, उत्साहित होत नाही, अति उल्हासित होत नाही, आणि दुःख आलं की पुंजून जात नाही, चेहरा उदासीन नसतो. जशी आणि तशीच मुखप्रभा असते. अशा यथाप्राप्त स्थितीत नो देती नास्त मायाती सुख दुःखी मुखप्रभा, कायमची मुखप्रभा स्थिर तेजोमय ज्याची असते त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. आणि अशी कायमची मुखप्रभा तुकोबरांची होती महाराज. पहिलं उदया चळी भानु तुका. तुकोबरांना सूर्यांची उपमा दिली. कारण का? तुकोबरांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना महाराज, सूर्याप्रमाणे लखलखीत आनंद होता. हो, एवढा आनंद तुकोबरांच्या जीवनामध्ये बघा, एवढा आनंद की तुकोबरा जेव्हा भजनामध्ये रंगत जेव्हा डोंगरावर जात असत ना, तर आजूबाजूची लोक पाहायची की काय आनंद आहे, काय तुकोबरांच्या चेहऱ्याचा वर आनंद आहे हा, काय काय केलं असेल तुकोबरांनी महाराज. ऐका, जो मनुष्य जीवनात कधी हसला नाही, जीवनात कधीच नाही हसला, तो व्यक्ती जर तुकोबरा समोर आणला ना, अगदी त्याचा चेहरा प्रसन्न होऊन जायचा. आणि तो काय म्हणत होते का? भाग्या मी तू काय धन्य म्हणून लोक भाग्य आणि तुका दुखे. महाराज, खरंच
आपलंही जीवन असं असलं पाहिजे की कोणीही मनुष्य आपल्या समोर आला की तो अगदी प्रसन्न झाला पाहिजे, बरं का? हो, नाहीतर फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी. महाराज किती कीर्तनकार विनोद करू करू आडे पडतात तरी समोरचा श्रोता हसत नसतो एखादा. टवटवीच नसती चेहऱ्यावर. महाराज फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी. अशा प्रकारचं काहींचं जीवन असतं. महाराज तुकोबरायांचं जीवन होतं ते. तुकोबरायांचा नित्यनेम सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर तुकोबराय उठायचे, पूजाविधी करायची. पूजाविधी झाली की तुकोबराय भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोरडा डोंगर आमचे गुरुजी सांगत असतात. तुकोबरायांनी ऐका, तुकोबरायांनी भामचंद्रावर मिळवलं, घोरड्यावर साठवलं आणि भंडाऱ्यावर वाटवलं. सर्वांना वाटलं ते. असे तुकोबरायांचं जीवन प्रत्येकाला पाहावं वाटतं तुकोबरायांचं मुखकमल. आणि असेच एक दिवस तुकोबराय रस्त्याने चालत असताना भजन करतात. भजनानंदामध्ये असताना तुकोबराय भजनानंदामध्ये आहेत आणि दोन साधक पुढून येत आहेत आणि त्या दोन साधकाची नजर अचानक तुकोबरायांच्या चेहऱ्यावर जाते. शेवटी आता संतांचा तो चेहरा, तुकोबरायांचं जे मुख पाहून प्रभावित झाले आणि प्रभावित झाल्यानंतर महाराज तुकोबरायांचा तो चेहरा पाहिला आणि ते दोन साधक विचार करायला लागले की आपल्या जीवनामध्ये असा आनंद केव्हा प्राप्त होईल, असं ते विचार करायला लागले. आणि विचार करत असताना त्या दोन साधकाचं नाव आहे बघा, एक कृतोपास्थी आणि एक अकृतोपास्थी. अशा दोन साधकाचं नाव आहे. ते साधक स्वतःमध्ये विचार करायला लागले, असं जीवनामध्ये तुकोबरायांसारखं सुख आनंद आपल्याला कधी प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल. महाराज खरं तर पाहिलं ना तर मज लागी दुःख व्हावे ऐसे भावे. कोणालाच इच्छा नाही की आपल्या जीवनामध्ये दुःख यावं. आहे का कोणाला इच्छा? कोणालाच नाही महाराज. एखादा लहान मुलगा जरी एखादा गेला मंदिरात आणि मंदिरात गेला गेला तो पहिला काय मागतो देवाला? देव बाप्पा मला सुखाचा ठेव. याच नाव मोक्ष आहे. प्रत्येकाला महाराज सुखाची इच्छा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणीला भावे. कोणालाच इच्छा नाही माझ्या जीवनामध्ये दुःख असो. ऐका, परंतु बघा सर्वांच्या जीवनामध्ये दुःखाची इच्छा नाही, पण सर्वांच्या जीवनामध्ये मला दुःख आहे. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दुखिया घर बहेरा. दुखिया सुखिया अशा प्रकारे जो देखे तो दुखिया बाबा. जो पाहिल महाराज त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे असा व्यक्तीच भेटणार नाही तुम्हाला. बघ, शोधूनही सापडणार नाही. कुठे जा तुम्ही, कुठे जा, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही की तू पूर्ण सुखी. हो, प्रत्येकाच्या ठिकाणी महाराज दुःख आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी. हो, म्हणून आमचे बाबा सांगत असतात की एक जीव आणि दुसऱ्या जीवाजवळ जाणं म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र. समजलं ना? एका जीवाने सुखासाठी दुसऱ्या जीवाकडे जाणं म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र. हाही उपवास, हिलाही उपवास आणि तिलाही उपवास. ही दुःखी ती दुःखी. जो पाहिजे तो महाराज दुःख आहे. म्हणून माऊली म्हणतात ना तरी सरोवर आपले राणीया दुःखिया, राणी दुःखिया दुःखी भेटले. हो, प्रत्येक माणूस दुसऱ्याकडे गेला की त्याच्याकडून दुःखच ऐकतो.
सुख कोणाकडे ऐकायला भेटतं का आपल्याकडं? मला सुख ऐकायलाच भेटत नाही. सुख नाही म्हणजे नाही. काय झालं असेल बरं महाराज? का बरं सर्वांनाच सुख का असेल? सर्वांना दुःख का असेल? काय बरं कशामुळे असेल? असा विचार येतो महाराज. त्यासाठी बाबा एक विनोदाची गोष्ट सांगत असतात. भजन करा विठ्ठल. एका गावामध्ये एक माणूस, विनोद आहे का? एका गावामध्ये एक मनुष्य गांजा पित होता बघा. लय तलप होती त्याला. तो सकाळी उठल्या उठल्या पहिला एक पॅक लागायचा त्याला. कशाचा? गांजाचा. आणि बस एकदा गांजा पेला की दिवसभर तार फुल असायचा. तो माणूस दिवसभर रोज प्यायचा रोज. महाराज गावातल्या प्रतिष्ठितल्या लोकांनी सांगितलं त्यांना, बाबा असं नको करू. तू एकाने पेला म्हणजे दुसऱ्या मुलांना संस्कार लागेल, संपूर्ण गाव व्यसन होईल. अशा प्रकारचं त्यांना समजवलं, पण तरी तो ऐकत नव्हता. मग लोक त्याची टिंगल खावली. बघा असं गावात एखादा व्यक्ती असला पिणारा नाही का, चोळणारा आणि गांजा ओढणारा असा लोक असला की लोक त्याला नाव ठेवतात. हे काय खरंय त्याचं, गांजा पितंय, काय खरं. अख्खं गाव त्याला नाव ठेवावं लागलं. अख्खं गाव, लहान लहान मुलं त्याला अशी हसायची. त्याचं डोकं फिरलं महाराज. ते काय चाललंय आपल्या जीवनामध्ये. त्यांनी एकदा ठरवलं म्हणे, आता गांजा पिल्यावर काय होतं महाराज? तू कधी हसायचा कधी रडायचा, लोक त्याची टिंगल करायची. त्याला वाईट वाटलं. त्याला एक दिवस वाईट वाटलं. त्याने ठरवलं की आता एक कार्यक्रम करायचं, ह्या साऱ्यांना रडवायचं म्हणे. असं तिने ठरवलं. ठरवल्यानंतर त्यांनी एक दिवस एक कार्यक्रम केला बघा. त्यांनी नियोजन असलं. गांजा ही व्यसनी लोक नाही नाराज इंग्लिश काय करतील सांगताच येत नाही. त्यांनी एक ठरवलं. रात्री सर्व लोक झोपले होते. सर्व अगदी कोणीच जागे नाही. 1-2 वाजता सुमारास त्या गावामध्ये एकच आड होती, विहीर होती. त्या विहिरीतलं सर्व लोक पाणी प्यायचे. एकच आड विहीर आणि त्या विहिरीतलं सर्व गावातली लोक पाणी प्यायचे. दुसरं पाण्याची हेच नव्हती, व्यवस्थाच नव्हती. त्यांनी काय केलं, रात्री 2 वाजता उठला आणि त्याच्याकडे गांजाचं पोतच होतं. तलपीचे माणसं, तिने ते गांजाचं पोत घेतलं डोक्यावर आणि पाहतोय कोण असलं. हळूहळू हळू गेला आणि ज्या विहिरीतलं पाणी अख्ख्या गावातली लोक पितात त्या विहिरीतच गांजा टाकून दिला. गांजा टाकून दिला. दुसऱ्या दिवशी सर्व लोक पाण्यासाठी आले आणि सर्वांनी घरी पाणी नेलं. आणि तुम्ही सांगा आता काय झालं असेल अवस्था. ते पेले गांजा पेले सर्व लोक अशी. आता तो व्यसन असं असतं, ते एखाद्याने केलं तो एखादा रडायला लागला तो रडतच राहतो. एखादा हसायला लागला तो हसतच राहतो. मागं सारेच लोक रडायला लागली. सर्वच लोक जवळच्या गावातले पाहुणे नातेवाईक होते ते जवळ आले. पण हा एवढा हुशार महाराज, ज्या दिवशी त्यांनी हा कार्यक्रम केला त्या दिवशी यांनी काय घेतला, हा मी गंमत पाहतो. हा मस्त गंमत पाहत होता. कोणी रडायचं कोणी असं. शेजारच्या गावातली लोक आली महाराज, नातेवाईक झालं काय, लोक ह्या गावाला झालं काय, काय राग झाला, हे हसत का नाही, सारे रडतायत, कधी हसतात कधी रडतायत, काय झालं. तेव्हा हा हिंदीमध्ये असा हळूच याने आवाज काढला आणि काय म्हणला माहितीये का, तो काय म्हणला, कुहे में भंगा पड गया विठ्ठल विठ्ठल. कुहे में भंगा पड गया. ऐका आता दृष्टांत ऐकला, आता सिद्धांत ऐका. मला सर्वच लोक रडतायत. का रडतायत? सर्वच लोक नाराज असतात, उदासीन असतात. का असतात? कुहे में भंगा पड गया. हा भंगा म्हणजे कोणता महाराज? प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रिविध ताप आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या त्रिविध तापाने माणसं अगदी संतप्त झालेले आहे. त्रिविध ताप म्हणजे 3 प्रकारचे दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये. ऐका, एक पहिलं दुःख आहे आध्यात्मिक दुःख, दुसरं दुःख आहे आदिभौतिक दुःख आणि तिसरं दुःख आहे आदिदैविक दुःख. ऐका, पहिलं आध्यात्मिक, दुसरं आदिभौतिक आणि तिसरं आदिदैविक. आध्यात्मिक दुःख कशाला म्हणायचं बघा, सर्वांच्या जीवनामध्ये
सर्वांना भूक लागते की नाही? भूक लागते की नाही? हा, हे काय कोणतं दुःख आहे? भूक लागल्यावर आनंद होतो का दुःख होतं? दुःख होतं महाराज. हे कोणतं दुःख आहे? आध्यात्मिक दुःख आहे. हो, आपल्याला रोग होता का नाही? कोविड होतो का नाही? नाही का? हे रोगापासून भुकेपासून जे दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. इथं कोविड कोणला झाला होतो? कोविडचे पेशंट आहे का? आहे बाबू. पहिलं थोडस सोशल डिस्टन्स सुरक्षित अंतर ठेवा. तसं काय विनोद केला बरं का. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही रोग प्रत्येकाला होतो. कोणला थंडी, कोणला ताप, कोणला कोविड, कोणला नाही का. सर्वांना माझ्या जीवनामध्ये रोग होतो, भूक लागते. याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. दुसरं जे दुःख आहे कोणतं? दुसरं दुःख आहे आदिभौतिक. आदिभौतिक कशाला म्हणतात? चोर व्याघ्राधिकापासून जे दुःख होतं त्याला आदिभौतिक म्हणतात. घरात चोर आले, आनंद येतो ना? हा म्हणते तेवढं बाबा असतात. आनंद होतो का दुःख? दुःख होतं महाराज. आधी दुःख होतं. कोणता? आदिभौतिक. वाघ समोर आला, एक तुमच्याकडे बिबट्या आहे का? बिबट्या पाहिलं काय आनंद होतो? नाही, दुःख होतं. नाही, मग चोर व्याघ्राधिकापासून जे दुःख होतं त्याला काय म्हणायचं? आदिभौतिक. तिसरं दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये कोणतं? आदिदैविक, उल्कापात, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी. अशा प्रकारचं हे जे दुःख आहे हे दुःख आहे आदिदैविक. असे त्रिविध दुःख सर्वांच्या जीवनामध्ये असतात. असे दुःख झाल्यानंतर ऐका, असे दुःख झाल्यानंतर आपण त्याची निवृत्ती करण्याचा प्रयत्न करतो का नाही? करतो. जर आपला रोग झाला तर आपण काय करतो? आपल्याला ताप आला आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो आणि औषधी घेतो का नाही? घेतो. मला सांगा, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. डॉक्टरकडे गेला, तुम्हाला ताप आला, तुम्ही औषध घेतले, ताप बरा झाला, परत ताप येतो का नाही? हा, येतो ना? हो, येतो. भूक लागली, जेवण केलं, परत भूक लागते का नाही? लागते. म्हणजे आपण उपाय करूनही आपलं दुःख संपत का? नाही संपत महाराज, संपत नाही. बघा, यासाठी ना आमचे गुरुजी त्याला 2 नाव देतात. आपण जेव्हा दुःख निवृत्तीचा प्रयत्न करतो ना, आम्ही याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि संत जे दुःखाची निवृत्ती करतात ती आत्यंतिक निवृत्ती असते. सोप्या भाषेत सांगतो, एक कायमची निवृत्ती असते आणि तात्कालिक निवृत्ती असते. बघा, न्हाव्याकडे एक व्यक्ती गेला, त्यांनी पूर्ण गांधी कट मारला. गांधी कट माहिती आहे? हा, गांधी कट मारला. गांधी कट मारल्यानंतर परत केस उगवणार का नाही? हा, लगेच येतात. न्हावी उठला आणि खुंट फुटला. म्हणजे आपण काही दुःखाची निवृत्ती केली तर लगेच दुसरं दुःख उत्पन्न होतं, नाही का? याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि संत हे आत्यंतिक निवृत्ती करत असतात. आपण जी निवृत्ती करतो ती कोणती? दुःखाचा आपण नाश करतो पण कोणता? लयरूप नाश करतो. आणि संत काय करत असतात? आत्यंतिक निवृत्ती करत असतात. बघा, म्हणून
हे जे साधक आहेत ना ते विठ्ठल बघा कोण विचार करतायत ते दोन साधक एक कृत्यात असतील अकृत्यात असतील हे दोन साधक आहे ना हे विचार करतायत मग आपल्या जीवनातलं जे आत्यंतिक आपल्या जीवनामध्ये कायमचं सुख कधी प्राप्त होईल आणि कायमचं दुःख कधी निघून जाईल अशा प्रकारचे ते विचार करायला लागले आणि करत असताना त्यांना लक्षात आलं की इतर लोकांबरोबर जर गेलो आपण तर आपल्याला सर्व लोक दुःखीच भेटतील मग त्यांनी विचार केला आणि विचार काय केला तर त्यांच्या लक्षात आलं की या जगतामध्ये संत आणि देव सोडून कोणीच सुखरूप नाही कोणीच नाही या दोन्हीच्याच पायाजवळ काय आहे सुख आहे सुख वशे याचे ठाय जगामध्ये कुठेही जा पण देवाशिवाय आणि संतांशिवाय सुख कोणालाच भेटणार नाही मला सुख असेल तर बहुपायी संतांची नाही का सुख रूपायसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा देवाशिवाय संतांशिवाय सुखरूप कोणी नाही म्हणून कृतप असतील अकृतप असतील असा दोन साधकांनी विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्या जर जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे कायमचं दुःख संपवायचं असेल आणि कायम आपल्याला आनंदात राहायचा असेल तर आपण कोणाजवळ गेलं पाहिजे तुकोबारायांजवळ गेलं संतांजवळ गेलं पाहिजे तुकोबारायांजवळ गेलं पाहिजे मग ते हे दोन साधक तुकोबारायांकडे जातात तुकोबारायांजवळ गेल्यानंतर तुकोबाराया समोर बसतात श्री संतांची या माता चरणावर साष्टांग प्रणिपात करतात आणि प्रणिपात केल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानेनस्तत्वदर्शिनः अशा प्रकारच्या त्या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करून तुकोबाराच्या पुढे हात जोडून उभे राहिले आणि तुकोबारायांनी महाराज त्यांचा चेहरा पाहिला तुकोबारायांनी चेहरा पाहिला तुकोबारायांनी ओळखलं की यांना काय रोग झाला तुकोबारायांनी लक्षात आलं की यांना कोणती पीडा सोपवते या पिढेचा नाश करायचा असेल म्हणून तुकोबारायांनी त्यांना एक औषध सांगितलं एक काढा सांगितला तो म्हणजे अभंगाच्या प्रथमच्या तुकोबारायांनी समोरच्यांचा चेहरा पाहिला ओळखलं यांना काय रोग झाला हे का आताचे जे डॉक्टर आहेत त्यांना खूप तपासण्या कराव्या लागतात नाही का एक सराव करा MRI करा आणि नंतर म्हणतात नाही का अजून काही निदान कळलं नाही आता पेशंट गेल्यावर कळेल का निदान तुकोबाराय असे महाराज वैद्यराज तुकोबाराय
तुकोबाराने पाहिलं की समोर वैद्यराज त्याला म्हणतात, ऐका, वैद्यराज त्यालाच म्हणायचं की जो पेशंट जो आहे समोरचा आजारी माणूस, त्याचा चेहरा ओळखला की त्याला काय कळतो, आजार कळतो, याला काय झालेलं आहे. त्याच्यामुळे ऐका, पूर्वीचे जे आपले आयुर्वेद होता ना, आयुर्वेद शास्त्र, या आयुर्वेदामध्ये इतके आयुर्वेदाचार्य होऊन गेले, वैद्यराज होऊन गेले की माणसाचा नुसतं कापड जरी आणलं ना, कापड शर्ट जरी आणला तर शर्टावर ते काय करते सांगत, याला काय आजार आहे. अशी पूर्वीच्या काळामध्ये त्यांना ते ज्ञान होतं. तुकोबाराय असे वैद्यराज होते, त्यांना कळलं की काय दुःख आहे लोकांना, त्रिविध ताप आहे, त्रिविध पीडा का झाली, तर त्याचं कारण मनुष्य या शरीराला प्राप्त झाला. बरं का, ऐका, जिथे जिथे शरीर आहे तिथे तिथं माणूस दुःख आहे. लक्षात, एक प्रक्रिया तुम्हाला सांगतो, जिथे जिथे काय आहे, शरीर आहे, तिथे तिथे दुःख आहे. बघा, मला एक सांगा, एका माणसाला गळू झाला, गळू नाही का, अतिविवळत होता, अतिविवळत. आता तुम्ही सांगा, त्याला कधी त्याला शांत लागेल, कधी त्याला आनंद वाटेल, जेव्हा तो झोपी गेला तरच. तो उठला की दुःखाला सुरुवात. म्हणजे शरीर, ऐका, शरीर झोपेत असतं का, शरीर झोपेत असतं का, हा, उठल्यावर तुम्हाला दिसतं, ते बाबा पाहायला लागलेत माझ्याकडे, उठल्यावर आपल्याला शरीर दिसतं, पण तुम्ही जेव्हा गाढ झोपेत असता तेव्हा शरीर दिसतं का तुम्हाला, नाही. शरीराची प्रतिती नाही तर महाराज दुःखाची सुद्धा प्रतिती नाही. ऐका, शरीराची प्रतिती नाही तर दुःखाची नाही प्रती. आणि शरीर दिसलं जेव्हा तुम्ही उठला की लगेच दुःखाला सुरुवात होती का नाही, होती. म्हणून माणसं गोळ्या खाऊन झोपतात. कारण का, सुखाने थोडस झोपू द्या बाबा. कारण का, मला जिथं जिथं शरीराचा आधार, यत्र यत्र शरीरत्व तत्र तत्र दुःख होतो, माझं शास्त्राने सांगितलं. जिथे जिथे शरीर तिथे तिथे दुःख आहे. म्हणून केवळ माणूस या शरीराला जन्माला प्राप्त झाला तर माणसाला दुःख प्राप्त होतं. बघा, त्रिविध ताप प्राप्त होतात. आणि हा जन्म कशामुळे प्राप्त होतो, तर केवळ महाराज त्या व्यक्तीला आपण कोण आहोत याचं ज्ञान नसतं. आपण कोण आहोत नाही का, आपण कोण आहोत. महाराज तुकोबा एक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे हात जीव आहे, स्वयं परब्रह्म आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. बर का, जसा परब्रह्म तसाच जीव आहे. बर का, परंतु जीव काय म्हणतो, अविद्येच्या प्रभावामध्ये येऊन जीव स्वतःला काय समजतो, मी जीव आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. तो आहे आनंद स्वरूप आणि म्हणतो काय, मी दुःखी आहे. कशामुळे म्हणतो तो, त्या अविद्येच्या प्रभावामध्ये आला की स्वतःला म्हणतो सुखी दुःखी. जर त्यांनी मी ब्रह्म आहे असं जर म्हटलं, स्वयंप्रकाश असं म्हटलं, तर त्याच्या जीवनातलं मला दुःख संपत. यासाठी बाबा एक नेहमी दृष्टांत सांगत असतात. एक राजा होता. बघा, गोष्ट ऐका. एक राजा होता, एकदम तरुण तडफदार राजा, कुठलं व्यसन नाही, शास्त्र संपन्न आणि एकदम आचरणशील तो राजा. तो असा परिभ्रमण करत असताना एक गरिबाची झोपडी होती. बघा, त्या झोपडीत सहज त्याची नजर गेली आणि तिथे त्याला एकदम सुंदर एक मुलगी दिसली. त्याची इच्छा झाली की हिच्यासोबत विवाह करा. ठरल्याप्रमाणे आता राजा म्हटल्यानंतर कोण नाही म्हणणार. त्या मुलीच्या आई वडिलांना सुद्धा आनंद झाला, कारण का आचरणशील राजा आहे, गुणसंपन्न राजा आहे. ठरलं, लग्न ठरलं, विवाह झाला, सुखाने त्यांचा संसार चालला. काही दिवसांनी त्यांना एक मुलगा पण झाला. परंतु काय असतं महाराज,
संसारामध्ये असं म्हणतात की काही दिवस गेल्यानंतर भांडायला भांड बाबा असले बघा, काय घरी करून आले काय भांडत. थोडे दिवस प्रेमाचे जातात, तर थोडे दिवस गेल्यानंतर भांड्याला भांड. हा काय आदळत महाराज, भांड्याला भांड महाराज अनुभव येतो आम्हाला, नाही बरं का अनुभव. थोडे दिवस झाले महाराज त्यांचे भांडणं झाले, भांडणं इथपर्यंत झाले जवळजवळ त्यांचा घटस्फोट ठरला, वेगळं वेगळं व्हायचं असं ठरलं. हा राजा आणि त्याची ती राणी पत्नी दोघे जणे कुठे गेले, कोर्टामध्ये गेले. आणि कोर्टामध्ये वाद झाला सुरू की या दोघांना एकच मुलगा होता, हा मुलगा कोणाकडे ठेवायचा, राणीकडे ठेवायचा का राजाकडे ठेवायचा, असा वाद चालू झाला. आणि वाद चालू झाल्यानंतर त्या जज जो आहे त्यांनी न्यायाधीशांनी सांगितलं की हा निर्णय फक्त मुलावरच ठेवायचा, त्याला आईकडे राहायचं का बापाकडे राहायचं असा हा निर्णय मुलावरच ठेवायचा. मग तो निर्णय ठेवला त्यांनी कोणी, मुलावरच. आणि त्या मुलाला विचारलं, बाळा एकीकडे पाहिलं तर सार्वभौम राजा तुझे वडील आहे, पाहिलं तुला तर पाहिजे त्या वस्तू भेटू शकतात, घोडे रथ चांगले चांगले वस्त्र भरभरी वस्त्र तुला भेटू शकतात, तुझा बाप आहे राजा आहे, एवढंच नाही तर काही दिवसांनी तू राजा पण होशील. आणि एकीकडे तुझी आई आहे की आता त्या आईसोबत जर तू गेला तर झोपडीत जावं लागेल आणि झोपडीत राहावं लागेल. आता तुला निर्णय करायचा, तुला कोणासोबत जायचं, असा तो प्रश्न त्या मुलाला न्यायाधीशाने विचारला. मला सांगा मुलाने काय उत्तर दिलं पाहिजे? काय आई साहेब तुमचा पहिला नंबर, हा नाही काय उत्तर दिलं पाहिजे? आईकडे जायचं का बापाकडे जायचं? ते आईकडे. भावनिक आहे आमच्या आई साहेब थोड्याशा, नाही का? तो भावनेचा प्रांत सोडला, जर विचाराचा प्रांत, बुद्धीचा प्रांत आवडून बघा, काय कुठे जायला पाहिजे? बापाकडे. घरी जाऊन फक्त भांडणं करू नका हे म्हणतात बापाकडे, आणि तुम्ही म्हणता आईकडे. घरी जाऊन भांडणं करू नका, इथेच भांडणं मिटवू आपण. ऐका मी तुम्हाला सांगतो त्यांनी कुठे राहायला पाहिजे महाराज. ऐका, तो जर म्हटला, आज तो जर म्हटला की आईकडे जायचं, तर ऐका आईकडे त्याला कपडे नाही, भरभरी वस्त्र नाही, काही नाही, फाटके आणि बेकारी व्हावं लागेल. ऐका, आणि तोच मुलगा जर म्हटला मी राजाचा आहे, मी बापाचा आहे, मी बापाकडे जाईल, असं जर तो म्हटला तर ऐका तो सार्वभौम राजा त्याला प्राप्त होईल. एवढंच नाही तर सार्वभौम राजा तो झाल्यावर आपल्या आईला सुद्धा घेऊन येईल, आणि आईला झोपडीची राहायला वेळ येणार नाही. तो आपल्या आईला घेऊन येईल, आईचं सुद्धा दुःख राहील का जीवनातलं, तिचंही दुःख संपून येईल, तो खुश, वडीलही खुश, आणि तो पण प्रसन्न आणि आई पण प्रसन्न. ऐका कशासाठी सांगितलं हा दृष्टांत? सिद्धांत ऐका, सिद्धांताकडे गेलं तर लगे लोक खाली मारा घालतात. सिद्धांत ऐकाय कशासाठी दृष्टांत सांगितलं तो ऐका. महाराज आपण आहोत, आपण हे बघा, आपली आई आहे माया, जीव आहे ना, जीव नाही का, जीव हा भगवंताचा अंश आहे, म्हणजे भगवंताचं लेकरू आहे जीव. हा तर जीव हे लेकरू आहे, मुलगा आहे भगवंताचं. आई आहे कोण? माया. आई कोण आहे? माया. वडील आहे परमात्मा. ऐका आता ह्या जीवाने काय म्हणायला पाहिजे? मी मायेचा आहे म्हणायला पाहिजे का मी परमात्म्याचा आहे असं म्हणायला पाहिजे? जीवाने काय म्हणायला पाहिजे? मायेचा आहे म्हणायला पाहिजे का? त्यांनी का मायेचा म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होणार म्हणून. त्यांनी काय म्हणायला पाहिजे? मी परमात्म्याचा आहे. हो, जसा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे तसा मी पण सच्चिदानंद स्वरूप आहे. याचं आहे जीवाला अज्ञान. ऐका कशासाठी सांगतो, याचं आहे जीवाला अज्ञान की मी कोण आहे, याचं जीवाला अज्ञान आहे. तो ब्रह्म, पण त्याचं आहे अज्ञान. म्हणून त्याचं अज्ञान जर निवृत्त करायचं असेल तर काय करावं लागेल?
त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून द्यावं लागेल. आमच्या विचारसागरामध्ये एक अशी प्रक्रिया सांगितली आहे की जे ज्याच्या अज्ञानाने भासत ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. काय? एक वाक्य मला सांगा सर्वजण, की जे ज्याच्या अज्ञानाने भासत ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. ऐका, एक मनुष्य होतो, गोष्ट सांगतो. एक मनुष्य रात्री असा काळोख होता बघा, आणि त्याला कीर्तनाला यायचं होतं. येत असताना हातात बॅटरी नाही, ऊसाचा रस्ता, बांधा चालत असताना अचानक त्याचा पाय पडला बघा. काहीतरी त्याला गुळगुळीत लागलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपला ज्याच्यावर पाय पडला तो कोणी? सर्प. त्याला भ्रम झाला, अरे सर्प म्हटल्यावर तो बेशुद्धच पडला. पडल्यानंतर महाराज त्याची मंडळी म्हणा लागली, अरे हे कीर्तनाला आले, कुठे? पाहिलं तर दिसले नाही, इथं जेवण करायला दिसले नाही. सारे शोध मोहीम चालू, कुठे. तिथे सर्वजण पाहायला लागले कुठल्या रस्त्याने गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तिथे तो पडला होता बेशुद्ध, अगदी आता मरणासन्न, मरणार काही क्षणाला, अशी त्याची अवस्था झाली. त्याला त्याच अवस्थेत घरी आणलं. घरी आणल्यानंतर महाराज, आता ही काही जुनी लोक आहे, मग याला पान लागलं का, कोणतं लागलं किंवा काय झालं म्हणून काही लिंबाचा पाला आणला, त्याला खायला दिला. माणूस त्याला गोड लागला पाला. साऱ्यांना कळायला केला नक्की पान लागलं म्हणून. तुमच्याकडे पान लागलंच म्हणतात ना? पान लागलं, सर्प दंश झाला साऱ्यांना. मग कोणी गाडी वगैरे आणतो, धावपळ चालू आहे. ऐका, त्याच्यातला एक जाणकार माणूस होता. तो माणूस पाहायला गेला की अगोदर याला दवाखान्यात न्यायचं तर कुठलं पान लागलं हे कळायला पाहिजे. खुर्श्या नाही का, मणिहार नाही का, नाग, अशा प्रकारचं कोणतं लागलं म्हणून तो पाहायला गेला. आणि त्यांनी बॅटरी चमकवली महाराज. त्यांनी पाहिलं तिथं साप नसून काय होती? दोरी होती, मोठी दोरी होती. साप नसून काय होतं तिथे? दोरी होती. तो म्हटलं अरे राम म्हणे. त्यांनी ती दोरी घेतली आणि गेला. इकडे तोपर्यंत भरपूर वातावरण निर्मित झालं होतं. अँब्युलन्स आली, त्याला अँब्युलन्स मध्ये टाकायचं, आता न्यायचं दवाखान्यात. आणि तेवढ्यात हा पळत आला माणूस, थांबा, कुठे चालू? हॉस्पिटलला चालू. अहो थांबल्यानंतर राम भाऊला साप नाही चावला. साप नव्हता म्हणजे काय होतं महाराज? तो रामभाऊ थोडस बेशुद्धीवर आला, तो ऐकत होता हळूहळू काय चालू आहे यांचं बोलणं वगैरे. तो ऐकत होता. अहो हा साप नाही, ही दोरी आहे. तेवढ्या पटकन त्यांनी डोळे वगैरे, दोरी आहे कुठे? हातात घेतली, खिशात घातला, गेला रामभाऊ परत झोपायला गेला. शांत कशासाठी दृष्टांत सांगितला? त्या रामभाऊला कशावर सर्पाचा भ्रम झाला, भास झाला? दोरीवर सर्पाचा भास झाला. मग ही दोरीच होती, साप नव्हता. अशा प्रकारचं त्याला ज्ञान कशामुळे झालं? दोरीच्या ज्ञानाने झालं नाही का? दोरीचं ज्ञान झालं म्हणून सर्प जो भासला होता तो काय झाला महाराज? निवृत्त झाला. ऐका, तसं मनुष्य जीवनामध्ये आपण परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहोत हे त्याला अज्ञान आहे. म्हणून त्याला काय झाला महाराज? भ्रम झाला. ऐका, मग तो भ्रम कधी जाईल? तर महाराज भ्रम करायला की भ्रम जात असतो. कसा जात असतो? त्यासाठी एक दृष्टांत सांगतो. एक दृष्टांत सांगतो. नवीन दाम्पत्य होतं, पती पत्नी. 1 महिना जवळजवळ त्यांचं लग्न झालं आणि पुणे भागामध्ये एका फ्लॅट मध्ये राहत होते ते दोघं जण. आणि दोघं जण कामाला जायचे. पत्नी थोडीशी उशिरा जायची, हा लवकर जायचा कामाला. तेवढ्यात हा कामाला गेला पत्नी एकटी घरात आहे. तेवढ्यामध्ये एक मनुष्य आला. त्याने घराची बेल वाजवली. वयोवृद्ध मनुष्य होता, दाढी पांढरी झाली होती, मिशा वाढले होते, पिळदार मिशा. बेल वाजवल्यानंतर तिने दरवाजा उघडला आणि विचारलं, कोण? म्हणे मी मामा. काय म्हटलं? मामा म्हटल्यानंतर तिला वाटलं आपले पती आहे ना, ते पतीचे मामा असत.
मग तिनं आदर सत्कार केला, आरती घेतली, ओवाळलं त्यांना, गंध अक्षता हार वगैरे. मामा काय पाहिजे, तुम्हाला काय करू खायला, अगदी व्यवस्था फुल. मामा एकदम थाटात तक्क्यावर झोपलेला. संध्याकाळ झाली, तेवढ्यात पती आला, दरवाजा उघडला. त्यांनी पाहिलं आतमध्ये कोणतरी माणूस नवीनच दिसतोय. त्यांनी काही ओळखलं नाही. तो घरात गेला आणि पत्नीला विचारलं की कोण माणूस आहे हा? तिने म्हटलं अहो तुम्ही ओळखला नाही का? म्हणे नाही, हे तर मामा. त्याला वाटलं पत्नीचा मामा. बघा गोंधळ काय झाला. याला वाटलं हा पत्नीचा मामा नाही का, तिला वाटलं हा पतीचा मामा. महाराज मामाचा खूप थाट चालला होता. त्यांनी सांगितलं हे बघ मामा परत येणार नाही पुन्हा पुन्हा घरात. आपण दोघं कामाला जातो, खाली एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवाल्याला मी सांगतो मामाला जे जे पाहिजे असेल ते खायला द्यायचं, फुल खाऊ दे भरपूर मामाला. महाराज मामाचं काय मजाच त्या मामाची. तो 1 महिना झाला, यांची पगार होती 1 लाख. या दोघांना मिळून 1 लाख पगार होती. मामाचं बिल झालं 2 लाख. मामा मस्त वजन वाढलं नाही का, 20 किलो वजन मामाचं वाढलं. तो म्हणला तो एक दिवस त्याच्या पत्नीला बोलतो, का रे तुझा मामा किती दिवस राहणार आहे? ती म्हटली माझा मामा, माझा आणि तुमचा मामा आहे. तुला माझा आणि तुझा मामा आहे. त्यांची भांडणं चालू झाले. मामा आतून ऐकत होता. मामाने हळूहळू वळकुटी बांधायला तयार चालू केली. वळकुटी बांधत होता, कपडे वगैरे आपला बिस्तरा हळूहळू पिशवीत टाकत होता. त्याची भांडणं चालू झाली. तुझा मामा आहे, माझा मामा आहे, चल विचारून घेऊ कोणाचा मामा. तोपर्यंत मामा पिशवी घेऊन तयार निघण्यासाठी. ते म्हणजे अहो थांबा ना थांबा. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मामा कोणाचे, इथे का माझे? तो मला मामा मी तुझा नाही, हिचा नाही, मी गाव मामा आहे म्हणे. जोपर्यंत मला ओळखत नाही तोपर्यंतच मी थांबतो. मला ओळखलं मी लगेच निघून जातो. गाव मामा केव्हा गेला? गाव मामा कळल्यानंतर. ऐका, तसं हे जगत जे आहे ना, जगत आपण स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहोत आणि हे जग एक भ्रम आहे असं जेव्हा केव्हा कळत नाही का, जेव्हा हे भ्रम आहे. वेळ कमी थोडासा. तर हा भ्रम कळला की हा भ्रम घेऊन जात असतो. म्हणून ब्रह्मरस घे काढा. ब्रह्म क्षमा करा, राग नका मानू, वेळ कमी. ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वाढेल. म्हणून तो को कराया ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे रस म्हणजे आनंद. माणसाच्या जीवनामध्ये आनंद कसा असावा? आनंद त्याला वाटतो प्रत्येक माणसाच्या जीवनात. ब्रह्मरस म्हणजे काय? सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप. ऐका, रस म्हणजे आनंद. हा आनंद कसा आहे? सापेक्ष नाही. हा आनंद माणसाच्या जीवनामध्ये माणसाला आनंद कसा असला पाहिजे? सापेक्ष नसला पाहिजे नाही का. निरपेक्ष आनंद हवाय. दुसरा केवळ आनंद हवाय. तिसरा नित्य आनंद हवाय नाही का. तो आनंद व्यापक पण असला पाहिजे. अशा प्रकारची इच्छा आहे. बघा, माणसाच्या जीवनामध्ये आनंद कसा असला पाहिजे? सापेक्ष नसला पाहिजे. कसा? त्याच्या निरपेक्ष आनंद माणसाची इच्छा आहे. बघा, एक मनुष्य आहे, सुंदर अगदी गोरा रूपड, त्याच केस वगैरे छान, सडपातळ बांधा, केस असा मस्त थाटा चालला. संसारातला आनंद सांगतो. कुठल्याही माणसाला सापेक्षतेचा आनंद नसतो, निरपेक्ष आनंद हवा असतो. तो मनुष्य चालत असताना संसारातला आनंद असा असतो, तो त्याच्या मस्तीत चालला, पण अचानकच एक पिढी आली, बाई बुलेट आली, फाट 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 करून त्याला त्याच्या पुढे निघून गेली. महाराज तो आनंदात होता, पण त्याचा आनंद कमी झाला. कारण का? बुलेट जवळ गेली, त्याला वाटलं की अशी बुलेट आपल्याला असती तर बरं झालं असतं. आनंद गेला निघून. बघा, तो बुलेट वाला पुढे त्याच्या मस्तीत चालला. तेवढ्यात एक मस्त एक झड आली आणि त्याला वर ठीक करून गेली, पण तो एकटा नव्हता, पाठीमागे जोडीदार होता. त्याला वाटलं अरे
आपण जो बुलेट पण आहे सर्व पण आपल्याला जोडीदार नाही, जीवनात एक जोडीदार असा म्हणजे त्याचा आनंद दुसऱ्याच्या आनंदावरून कमी झाला. तो पुढे गेल्यानंतर तो एक जडवाला पाठीमागे त्याची जोडी पत्नी हिरो होंडा आता नाही राहिले, भांडण झाले त्यांचे. तो गेला पुढे जात असताना मला तेवढ्यात एक 4 व्हीलर आली. तो मस्त आनंदात होता. एक जडवाला 4 व्हीलर आली, त्याला वर ते करून गेली. तेवढ्यात त्यांनी 4 व्हीलरला पाहिलं, अरे काय आपल्या जीवनात आनंद आहे, आपण 4 व्हीलर असते आपल्या तर बरं झालं असतं. तेवढ्यात पुढे गेल्यानंतर त्याला तो 4 व्हीलर आला, मस्त त्याच्या मस्तीत चालला. तेवढ्यामध्ये एक मर्सिडीज आली आणि त्याला ओव्हरटेक करून गेली. आणि ओव्हरटेक करून गेला आणि त्याला वाटलं आपल्याकडे मर्सिडीज असती तर बरी झाली असती. ऐका, तीच मर्सिडीज वळून आली आणि वळून आल्यानंतर त्याच मर्सिडीजला जो पहिला मुलगा होता ना, मस्त सुंदर सडपातळवाला गोरा गुंता, तो मुलगा पाहिला, त्याच्या डोक्यावर केस होती, मारून गेला तो टक्कर नाही का. तो हा दुःखी झाला, अरे काय सुंदर मुलगा आहे. मर्सिडीज असून तो दुःख. बघा, हे संसारातलं सुख आहे. 2 व्हीलर वाल्याला वाटलं 4 व्हीलर मध्ये सुख आहे, 4 व्हीलर वाल्याला वाटलं की काय त्या मुलामध्ये सुख आहे. म्हणजे संसारातलं सुख आहे, सापेक्ष सुख असतं. पण पारमार्थिक जे ब्रह्मानंद जो आहे तो कसा आहे, निरपेक्ष आहे. आणि निरपेक्ष असून तो कसा आहे महाराज, तो नित्य आनंद आहे. तो आनंद संपत नाही. आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होता क्षणी महाराज तो संपायला लागतो. पण हा आनंद कसा आहे, ब्रह्मानंद नित्य आनंद आहे. हो, महाराज या ठिकाणी निरोगरा वर्णन करतात. नित्य आनंद पुढे आनंद तो तुम्ही घेतला ना, हा ब्रह्मानंद हा नित्य असतो. मला एकदा का ज्ञान झालं परत कधीच दुःख प्राप्त होत नाही. नित्य आनंदा पुढे आनंद तो विषय सुख बाई बापुडते शीन. आपण जे हे सुख बघतो ना शब्द स्पर्श रूप रसगंधामध्ये, तर ते काय आहे, बापुड आहे महाराज. ह्या आनंदापुढे कमी आहे. हो, अशा प्रकारचा हा नित्य आनंद आहे. नित्य आनंदापुढे आनंद कोण. म्हणून ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वाढेल. ऐका, अशा प्रकारचा ब्रह्मानंद ऐका, हा काढा कोणी घेतला, हे चिंतन कोणी ऐकलं, त्या 2 साधकाने ऐकलं. कोणाच्या मुखातून, तुकोबारांच्या मुखातून. त्यापैकी एक कृतोपास्ती म्हणून त्याचा उद्धार झाला महाराज. तो त्या क्षणी जीवनमुक्त झाला. आणि एक अकृतोपास्ती आहे, तो मुक्त झाला नाही. त्याचं कारण का झाला, आता 5 मिनिटात सेवा संपेल. फक्त आता महत्वाचा भाग आहे, अगदी महत्वाचा, फक्त 5 मिनिटात ऐका. खर तर हे कीर्तन आहे ना, ती अशी कीर्तन ऐकण्याची लोकांना सवयच नाही राहिली. खरं सांगतो तुम्हाला ना, बस सासू आणि सुना, ते महाराज म्हटलं राणी दुःखाची जीवा, ते घरी सुद्धा कटकट ऐकायचे, कीर्तनात सुद्धा कटकट ऐकायचे. माणसाचं जीवन महाराज लोकांना विनोद ऐकावा लागतो कीर्तनामध्ये. मी पाहिलं ना, विनोद सांगायला लागले लोकांचे चेहरे टवटवीत, आणि विनोद संपला की चेहरे खाली. तुम्हाला एक सांगतो माझ्या अहो, विनोद ऐकण्यासाठी आपल्याला टीव्ही आहे, बाकी इतर साधन नाही. पण लोकांनी कीर्तनात विनोद ऐकून जीवनाचा विनोद केला, जीवनाचा विनोद केला. त्यामुळे हे बघा, तेथे असे देव उभा. कीर्तनकारांनी आणि ऐकणाऱ्यांनी एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे, या गादीवर जर का विनोद केला सारखं आणि तुम्ही लोकांच्या गळी जे सांगायचं ते सांगितलं नाही ना, तर तुम्हाला नरक सुद्धा घेणार नाही. नरक सुद्धा घेणार नाही. आणि ऐकणारे ठेवणारे तुमची तर लय हाल होणार आहे.
हो, दृष्ट फलितच तुम्हाला लय दुःख भोगावं लागलं. त्यामुळे शाप देत नाही मी हा, पण असं होणार आहे महाराज, असं होतंय. फळ भोगतात लोक. ऐका काय सांगत होतो म्हणा कीर्तन. हा, तर एका जणाचा उद्धार झाला कृतोपास्ती, आणि दुसरा साधक आहे अकृतोपास्ती. खूप महत्वाचा विषय हा. त्याचा उद्धार झाला नाही, तो जीवनमुक्त झाला नाही. त्याचं कारण काय? कृतोपास्ती म्हणजे काय? कृतोपास्ती त्यालाच म्हणतात की ज्यांनी तत्वज्ञान ऐकण्याच्या अगोदर भगवंताची भक्ती केली आहे. म्हणून नुसती भक्ती नाही, अशी भगवंताची भक्ती केली महाराज, त्यांनी साक्षात भगवंताला, साक्षात भगवंताचं दर्शन घेतलं. सगुण साक्षात्कार झालेला आहे. ऐका, असा सगुण साक्षात्कारी भगवत भक्तच वेदांताचा सर्वात श्रेष्ठ अधिकारी म्हटला जातो. म्हणून ज्यांनी अगोदर या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली, आणि अशी उपासना करून ज्यांनी ज्ञान प्राप्त संपादन केलं, तो कृतोपास्ती, लगेच त्याचा उद्धार झाला, जीवनमुक्त झाला. परंतु एक राहिला अकृतोपास्ती. त्याने विचारलं, महाराज आता मी काय करू, माझा तर उद्धार झाला नाही, मी तर जीवनमुक्त झालो नाही, तत्वज्ञान मला प्राप्त झालं पण जीवनमुक्ती नाही प्राप्त झाली, आता मी काय करू? तेव्हा तुकोबाराने सांगितलं, हे बघा, जीवनमुक्ती तत्वज्ञान ऐकल्यानंतर कोणाला प्राप्त झाली? जो सगुण भक्त आहे, ज्यांनी भगवंताचं खूप नामस्मरण केलं, त्यांनी तत्वज्ञान ऐकलं मुक्त झाला. तू आता एक असं कर, तू सुद्धा काय कर, तू सुद्धा भगवंत नामोच्चारण कर, विठोबाचं नाम घे सारखं. आता तत्वज्ञान ऐकल्यानंतर, तत्वज्ञानानंतर तुला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगायचं असेल तर तू आता कायम नामस्मरण कर. आणि हे नामस्मरणच ह्या ब्रह्मरसूप रूपी कार्याला काय आहे? पथ्य आहे. अशा प्रकारचं तू पथ्य घे. अभंगाचं दुसरं
बघा पथ्य नाम विठोबाचे म्हणून ऐका तत्वज्ञानामध्ये आनंद रूपता आहे ऐका आणि नामस्मरण केलं तर आनंदाचा भोग होतो महाराज आनंदाचा भोग होतो म्हणून तुकोबारायांनी सुद्धा आणि कवाची नशिवी माणसाने ऐका माणसं कायम महाराज कायम व्यर्थ बोलत असतात कायम पण वाचेने रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई म्हणायला माणसाला वेळ नाही काय बघा तुकोबारायांनी सुद्धा एवढे अत्युच्च कोटीमध्ये तुकोबारा स्थित झाले तरी तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांना आदेश दिला महाराज घे घे माझे वाचे गोड नाम विठोबा बोलना विठोबा तुम्ही ऐका कान तुम्ही ऐका कान माझा विठोबा माझा विठोबा अशा प्रकारे तुकोबारायांनी सर्व आपल्या इंद्रियांना आदेश दिले होतात नाम घे म्हणून अनेक वाचेन सेवी हो अशा प्रकारचा ब्रह्मरसाचा काढा पथ्य पाळलं काय विठोबाचं नाम घेत राहिलं तर काय भवरोगात ऐसे जाय भवरोग म्हणजे काय पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जतये शयनम या संसारे खलदुस्तारे कृपा पाहे मुरे असं पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं अशा प्रकारचा भवरोग सुद्धा या कार्याने आणि नामस्मरणाने जातो तर इतर दुःख काय राहिलं मला सर्व दुःख जातं म्हणून तुकोबाराला शेवटी सांगतात की तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची त्याला या पंचमहाभूताची किंवा यक्ष रक्ष पिशाच अशा प्रकारची भूत किंवा हे प्राणी मात्र जी काही भूत आहे अशा कुठल्याच भूताची त्याला बाधा नसते असो अशा प्रकारे तुकोबारांनी हा काढा सांगितला काढ्याचं पथ्य सांगितलं तुम्ही घेणार का नाही मग काढा आहे का नाही चांगला हा बघा हसताय सर्व काढे घेणार मग काढा कुठे घेणार तो कीर्तनामध्ये घ्यायचा कोणी जर कीर्तन सांगायला आलं की माझा आम्हाला ब्रह्मरस काढा द्या नाही का असा ब्रह्मरसाचा नामस्मरणाचा काय पथ्य पाळून काढा घ्यायचा असो या ठिकाणी श्री आमचे परम आदरणीय परम स्नेही असणारे आमचे संतोष महाराज यांच्या आज्ञेमुळे आपल्या सर्वांचं महाराज दर्शन झालं
हे खरं आमचं खूप मोठं भाग्य आहे. खरं तर इथं आल्यापासून मला असं वाटलंच नाही की मी आळंदी सोडून बाहेर आहोत म्हणून अशा प्रकारचा मी अभंग घेतला. कारण का ही अभंग फक्त आळंदीतच घेतल्या जातात, पण मी आज तो प्रयोग इथं केला. त्याचं कारण की मला असं वाटलंच नाही की आपण आळंदी सोडून बाहेर आलो. आणि खरं सांगतो, तुम्ही आजचं कीर्तन जेवढं चांगलं ऐकलं ना तेवढं कोणीच नाही ऐकलं. अगदी इतकं छान कीर्तन ऐकलं मला सर्वांनीच. मी म्हटलो की सिद्धांत ऐकले की खाली मान झालं, पण जास्त नाही, माता भगिनी सर्वांनी एकदम छान कीर्तन ऐकलं. म्हणून असो झालेली ही वाक्पुष्प माझे श्री गुरु श्री डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांच्या चरणी आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज या वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सर्व गुरुवर्य या सर्वांच्या चरणी आणि भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणी आणि तुम्हा सर्व 2 तास ज्यांनी मला सहन केलं असे तुम्ही सर्वजण या सर्वांच्या चरणी माता भगिनीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून इथेच थांबूया. बोलिलो ते आता काही जाणता काही नेनता क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझी मान ज्ञानेश्वर महाराजांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. हा सन्मान आजच्या अंगाचे श्री शाही बापू नळकांडे, श्री अविनाश नळकांडे, श्री सोपान काका नळवडे, श्री मारुती लक्ष्मण नळवडे, रामचंद्र साहेबराव नळवडे आणि नितीन दिलीप नळवडे या 6 मान्यवरांना विनंती आपण वरती यायचे शांत रूप देऊन महाराजांचा सन्मान करायचा. भजनाच्या वेळेस आणि कीर्तनानंतर त्या ठिकाणी शांत रूप देऊन होत असतो. हा सन्मान त्यांनी करायचा. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांना, सर्व ग्रामस्थांना, सर्व आभार लोकांना, लहान मुलांना, माता भगिनींना सर्वांना विनंती महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. खंडाळा गावातील सर्व ग्रामस्थ, पिंपळी तुम्हाला गावातील सर्व ग्रामस्थ, वाघाळे गावचे ग्रामस्थ, गडेगाव भानसाचे ग्रामस्थ, धुळे गावचे ग्रामस्थ, रांजणगाव गणपती, नरेंद्रवाडी अनेक गावातून पंचकोश आलेली ग्रामस्थ या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण या ठिकाणी महाप्रसाद घेऊन मग आपण या ठिकाणी जायचे. मंडळाच्या पलीकडचा बाजूला त्या ठिकाणी पुरुषांची पंगत होईल आणि अलीकडच्या मंडपामध्ये त्या ठिकाणी माता भगिनींची आणि लहान मुलांची पंगत होईल. सर्वांना विनंती आहे आपण महाप्रसाद घेऊन या ठिकाणी जायचे.